श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या म्हणजे उद्या 29 जुलैला बुधवारी म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर ही आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारा गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, शिक्षक, माता, पिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं जातं की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गुरुचा आशीर्वाद, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोण असतात तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपले पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आई वडील. त्यानंतर आपला गुरु असतो जो आपल्याला शिक्षण देतात ते आपले दुसरे गुरु असतात. शिक्षणसुद्धा आपले गुरु असतात आणि शिक्षक हे आपल्याला ज्ञान शिकवत असतात. आपल्याला दीक्षा भेटली असेल तर ते आपले गुरु असतात. तसेच ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची, बुद्धीची प्राप्ती होते तर तेच आपले गुरु असतात. आणि म्हणूनच वैदिक ज्योतिषशास्त्रात सुद्धा गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी आपल्या गुरूंची सेवा, उपासना करायची असते तर ते आपल्याला गुरुपौर्णिमेला आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. तर आपले सर्वांचे गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. फोटो असेल तर फक्त व्यवस्थित पुसून काढायचा आहे. अष्टगंध, पिवळा रंगाची फुलं नैवेद्य अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती त्यांच्यासमोर लावायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे. आता सर्वांना माहीत आहे की गुरुपौर्णिमेला केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये जो मोठा उत्सव असतो तो केला जातो. स्वामींना चाफ्याची फुलं जी आहेत अत्यंत प्रिय आहे, तर तुम्हाला भेटली तर आवर्जून तुम्ही हे आणून स्वामींना अर्पण करू शकता. या दिवशी काही प्रभावी सेवासुद्धा केल्या जातात. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा केल्या तर त्याचे आपल्याला दुप्पट पटीने फळ हे प्राप्त होते. तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर स्वामीचरित्र सारामृत एक आपल्याला वाचायचं आहे. अमृत एक पूर्ण करायचं आहे, म्हणजे एक पारायण आहे तर ते पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि साधारण 2 ते 2.5 तासामध्ये हे पूर्ण अध्याय वाचून होतात. तर ही सेवा तुम्ही करू शकता. तसेच आपल्याला या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील 108 वेळा 11 माळी जप आहे तर तो करायचा आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचू शकतात. तर या काही सेवा ज्या आहेत तर ते आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. प्रत्येक आईने आपल्या मुलांची एक काळजी असते की आपला मुलगा चांगला शिकावा, आपल्या मुलाची प्रगती व्हावा. आपला मुलगा किंवा मुलगी असेल प्रत्येक ठिकाणी त्याला यश यावं, प्रत्येक क्षेत्रात त्याला प्रगती व्हावी. काही विघ्न आहे तर ते जे काही दोष आहेत तर ते आयुष्यातून निघून जावे, अडचणी असतात तर त्या दूर व्हाव्यात असं प्रत्येक आईला वाटत असतं. त्यांना नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून असून यश मिळावं. त्यांच्या कुंडलिकेत जे काही दोष असेल तर ते दूर व्हावे, त्या दोषांचे निवारण व्हावं किंवा येणारे सर्व संकट आहे किंवा दोष आहे त्यापासून त्यांची सुटका व्हावी. मनामध्ये जो काही हट्टीपणा आहे किंवा चिडचिडपणा करत आहे तर तो देखील दूर व्हावा. अशी काही मुलं असतात आपल्या घरामध्ये जी लहान असतात पण खूप चिडचिडी करत असतात, हट्टीपणा करत असतात. किंवा काही मुलं शिक्षण घेत असताना देखील शिक्षणामध्ये म्हणजे अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात पण अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल झालेला जाणवत आहे. त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जे आहे तर ते अभ्यास करतात पण त्यांना म्हणावं असं यश किंवा त्यांना प्रगती होत नाही. मुलांना वाईट गोष्टींची संगत लागलेली आहे. तर अशा गोष्टी कधी आपल्याला जाणवत असेल तर प्रत्येकाने मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी आहे तर तो करायचा आहे. मुलांना बघा नजर दोषसुद्धा लागत असतो. घरातील व्यक्तींचा, आईवडिलांचा नजर लागते किंवा बाहेर एखाद्या व्यक्तीची नजर दोष आहे तर तो लागत असतो. ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते. तर त्यामुळे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे. या वस्तू ओवाळून
टाकल्यामुळे मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी दूर होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप प्रगती मिळते. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला मुलांवरून वळवून टाकायची आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर उद्या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जुलै सायंकाळी 6:18 होणार आहे आणि 29 जुलै रोजी रात्री 8:05 संपणार आहे. तर उद्या तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी उद्या ही आहे गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तर याच दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे. गुरुपौर्णिमा व्रत केलं जातं म्हणूनच सर्व स्त्रियांनी, पुरुषांनी या दिवशी व्रत करायचं आहे. कारण या गुरुपौर्णिमेच्या व्रताचा सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आई मुलांनी व्रत केलं तरी चालेल. मुलांच्या कुंडलिकेमध्ये काही दोष असेल तर दूर होऊन मुलांचे प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे व्रत करायचं आहे. तर आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बुधवारी करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तुम्ही हा उपाय मुलं आणि मुलींसाठी दोघांसाठी हा उपाय करू शकता. जर काही कारणाने तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ शिजवायचे आहे. त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये भात शिजवत असताना, तांदूळ शिजवत असताना कोणतेही मीठ टाकायचं नाही किंवा इतर कुठल्याही प्रकारचे तेल घालायचं नाही आणि भात हा शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात शिजवल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट हा भात घ्या आहे तर तो घ्यायचा आहे. प्लेट घ्या किंवा द्रुवण घेतलं तरी चालेल. वेगवेगळा शिजवण्याची गरज नाही. फक्त शिजवल्यानंतर त्याच्या 2 वाट्यांमध्ये वेगवेगळ्या द्रुवणमध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या कागदावरती किंवा पुठ्ठ्यावरती सुद्धा तुम्ही हा भात घेऊ शकता. तर हा भात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा भातावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे. आपल्या देवघरामध्ये तुमच्या अगरबत्तीचा दिवा जो आहे किंवा आपण अगरबत्ती जो लावतो तर त्यानंतर अगरबत्तीची जी काही रक्षा असते तर त्या रक्षा किंवा आपले जी काही खाली उदी पडलेली असते तर ती आपल्याला घ्यायची आहे. त्या आपल्याला दहीवर अगदी थोडीशी चिमूटभर टाकायची आहे आणि जी आपण स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी वापरतो तर ती काळी मिरी तुम्हाला 2 काळी मिरी त्यासोबत ठेवायची आहे आणि जी लाल मिरची असते तर ती एक आपल्याला अखंड लाल मिरची ठेवायची आहे. त्या भातावरून आपल्याला खोचून घ्यायची आहे आणि 2 मुलं असतील तर 2 वाट्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या अशा प्रकारे तयार करायच्या आहे. भात घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे, त्यावरून तुम्हाला अगरबत्तीची जी उदी असते ती टाकायची आहे. 2 काळे मिरे ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मिरची जी आहे तर ती आपल्याला खोचून जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर मुलांना एखाद्या पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आणि डायरेक्ट जमिनीवर बसवू नका. बसल्यानंतर मुलांना चेहरा पूर्वेकडे किंवा चेहरा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे. चुकूनच आपल्या जे मुलांचं तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, जी आपण भाताची वाटी घेतलेली आहे ती भाताची वाटी तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून खाली पायापर्यंत ओवाळून घ्यायची आहे आणि 7 वेळा ही वाटी ओवाळून घ्यायची आहे. आणि ओवाळत असताना तुम्हाला माझ्या मुलांना जी काही कुणाची नजर लागलेली असेल त्यांच्या कुणाच्या बाहेरची घरातल्यांची जी काही कोणाची नजर लागलेली असेल तर ते निघून जाऊ दे. त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे. त्यांच्यावर असणाऱ्या सर्व संकट अडचणी निवारण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि सकारात्मक भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. हा भात आपल्याला उतरवून झाला की तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली तो तुम्ही पेरवून टाकून द्यायचा आहे. म्हणजे तेथे असणारे पक्षी कीटक असेल तर ते भात खाऊन जातील तर तुमची
बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा भात टाकू शकता. अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे किंवा टाकायचा आहे. पशुपक्षी जे आहे तर ते भात खातील. त्यानंतर घरी यायचं आहे आणि आपल्याला घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून आहे तर ते काढायचे आहे आणि ही नित्य काम आहे तर ती करायची आहे. आणि अशा पद्धतीने छोटासा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. तर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील तर मुलांच्या फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला अशा पद्धतीने हा भात उतरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून देखील हा उपाय करू शकता. तर गुरुपौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.